राम राम गणपत भाऊ, राम राम. अरे राम राम प्रभाकर, राम राम. बोल, का म्हणतेस? कसा होईल म्हणतो अशानं? अरे मला काही समजलं नाही बाप्पा. कसा समजल गणपत भाऊ, कसा समजल जी? आता झाल्या मोठे माणसं तुम्ही, गरीब माणसाच्या गोष्टी समजतील का जी तुम्हाला जी? अबे परब्या, सीधा सीधा बोल. गणपत भाऊ, मी का म्हणून राहिलो, हे पिचकारी सुचकारीचे धंदे काला करा लागतात जी? एक नंबर ते ती मॅनेजर होत्या कपड्याच्या दुकानामध्ये, तो सोडल्या ना आता हा धरल्या. तुमचे काम काऊन असे आहेत? हा धरणे, तो सोडणे, तो सोडणे, तो धरणे, असं काऊन बाप्पा? अबे परब्या, जो परवडते तोच नाही करा लागेल का बे? ते ती का माशा घोंगाळत राहशील का बे? आगा गणपत भाऊ, म्हणून तर तुला पोरगी नाही भेट का? म्हणून तुला लोक पोरगी नाही देत. ना तू म्हणतेस का पोरगी नाही भेट, पोरगी नाही भेट. कशी भेटल का? असे धंदे करत राहशील तर कशी भेटल? हा धरशील ना तो सोडशील तर. अरे कोणता पोरीचा बाप विचारायला आला पोरगा का करते? तर लोक सांगले पाहिजे अजी कपड्याच्या दुकानात मॅनेजर आहे म्हणून. तू कपडा धरतेस, इकडे पिचकारी धरतेस. तिकडे दिवाळी आली का फटाकाही धरतेस, तिकडे आपला हे पोळा आला का तिकडे नंदी बैलाच्या झुलाई धरतेस. तर तू सपास ऐकतेस. अबे तर सिजनेबल धंदा करावाच लागेल ना, तेव्हाच परवडेल ना माणसाला. बरं बरं, जाऊ द्या. कसा का विकता, कशी का विकता पिचकारी? आहेत ना जे 30 वाले आहेत, 40 वाले आहेत, 50 वाले आहेत, 60 वाले आहेत. जास्त शहाणपण करायसाठी 100 वाले आहेत. बापा, जास्त शहाणपण करे म्हणजे कोणते होती? आजी ते कतान्या झोड्या लोकांसाठी होत्या. उमस कतान्या झोड्या आले माझ्या का त्याला नाही का मी डायरेक्ट 100 वाली दाखवतो. बापा मग घेतात का जी? हो घेतात. बरं आहे मग गणपत भाऊ तुमचा. तर प्रभाकरजी एक घेऊन टाका ना जी पिचकारी आमच्याकडून. अगा गणपत भाऊ, नाही गा, मी कालच घेतलं एक पिचकारी. का करतेस त्या खोकले साहेबाच्या इथून? त्याच्यावर पैसे होते माझे 100 रुपये, देतच नव्हता. एक दिवस तेल घ्यायला गेलो, 1000 रुपये दिलो, 900 रुपयाचा तेल झाला, 100 रुपये दिलं नाही बेटा. तर आता काय करायचं म्हणलं, धरलो पिचकाऱ्या घेऊन आलो. बरं, काही हरकत नाही प्रभाकर, काही हरकत नाही. कुठून घेतलास तरी रंगच फेकणार आहे पिचकारी. माझ्या येथून घेशील तरी रंगच फेकल, आणि कोणाच्या येथून घेशील तरी रंगच फेकल. ते काय नाही मोठा गोष्ट. आजी तसा नसेची गणपत भाऊ, तसा नाही आहे. सरबतही फेकू शकते पिचकारी, मग काही फेकू शकते, ज्यूसही फेकू शकते. तुम्ही अंदर जो भराल तोच फेकल. कलर भराल तर कलर फेकल. ते काय तसे हुशार आजी प्रभाकरजी तुम्ही. बरं गणपत भाऊ, चला मग निघतो मी आता. ठीक आहे. बे मोहन्या, हा सरपंच पाय ना बे, दिवसभर झाला त्यातून वसरत नसे बापू बिलकुल. काड्या नेतात म्हणते, काड्या राखत आहे. पाहिन त्याचा दिमाग. होडीला म्हणजे माझ्या इथल्या काड्या चोरून नेतील लोक, आणि होडी पेटवतील माया काड्यानं. बापा म्हणजे एवढे लोक बई आहेत, याच्या काड्या नेतात. म्हणजे जशा काय आम्हाला काड्याच नशेत, याच्या काड्या आम्ही चोरून नेतून. वा रे वा, याचा दिमाग पाय बे मोहन्या. असे लोक राहतात बे. थांबे मोहन्या, याची आपण मजाच घेऊन पाहून बे. हो घेऊन. आबा सरपंच साहेब, एवढ्या तपनामध्ये काऊन जी बसल्या बाहेर जी? असंच नाही का रे बापू? आजी हो, पण एवढ्या तपन निघली आहे बा, एवढ्या तपनात काऊन बसल्या बा बाहेर, असा माझा म्हणणं. अरे बापू, मला नाही का दव लागून तापाला रात्री, म्हणून येते बसून. काय करतेस? हो, तर हे तपन शेकलो का थोडासा बरा वाटते, नाही तर अंदर गेल्यावर मस्त दव लागते. पाय मोहन्या, कमी हुशार आहे का बे? दव लागून तापाला म्हणते, पण असं नाही म्हण का काड्या ठेवल्या तर राखत आहो म्हणून. पाय होडील नेतेत म्हणते गडी. अजी सरपंच साहेब, तर मग दवाखान्यात जाण्याची काल असे धंदे करतात पैसे वाचवायचे. अजून ताप वाढल ना तुमचा? नाही रे पंक्या, नाही वाढ रे माझा ताप रे. आजी हो, तर मग घरात तरी जाऊन बसा. बाहेर बसता अजून तपन शेकत जाते अंगावर, मग झाला झाव बसल ना अजून. आधीच ते ती दव लागून तापाला म्हणतात. अरे नाही बस रे पंक्या, मला नाही मला ताप घेत, तू टेन्शन नको घेऊ. हो का? चांगली गोष्ट आहे. मोहन्या, कमी हुशार आहे का बे हा? अजिबात सरकत नसे बे तेथून. आजी सरपंच साहेब, ते पा बिल्लू धसली तुमच्या घरामध्ये, दूध पिऊन टाकल तुमच्या घरातला. अबे नाही पे ना. तरी की अजी बिल्लू धसली आहे घरामध्ये, भात भाजी खाऊन टाकल जावा. अबे मला दव लागून तापाला आहे, तू चुपचाप राह. मला अंदर जावायला नाही जमत, समजलास का? चल मोहन्या चल. बोला बे पनवती, सकाळीच भेटल्या, कुठे गेल्या होत्या बे? अरे प्रभाकर भाऊ, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. तर तुला एक गोष्ट सांगू का? मस्त हसशील. कायची गोष्ट बे? अरे तो सरपंच नाही का, सरपंच. तर काय झाला बे? अरे सरपंच नाही का, घराजवळ नाही का लाकडा त्याच्याच नाही का रे काड्या पाणी गरम करायच्या. तर तो नाही का मस्त दिवसभर राखत बसलाय तिथे. तर पण निघली अशी भर दुपारची, तरी अंदर नसे जात, कोणतरी नेतात म्हणून. पाय बेटा, म्हणजे होडीला एवढे लोक चुती आहेत का त्याच्या घरचे लाकडं नेतील? का समजते का नाही का बाप्पा? अजबच माणूस आहे तो. अरे लाकडाजवळ बसून आहे.
अरे हो, त्या कुत्र्याजवळ बाज हातरला ना अंगणामध्ये रोजच्याच जागेवर, आणि तिथे नाही का मस्त बसून आहे. आम्ही मग मस्त चांगला गेम घेतलो ना त्याचा. कायचा गेम घेतल्या बे? अरे आम्ही त्याला विचारलो का नाही का, काय लो बाबा येते बसून आहे तर नाही का दव लागून ताप आलाय म्हणते म्हणून येते बसून आहो म्हणते. पण असं नाही म्हणा का काड्या नेतील कोणी तर राखत आहो म्हणून. पाय त्याचा दिमाग. आणि आम्ही नाही का आयडिया केलो, बिल्लू धसली म्हणलो तुझ्या घरात, भात खाते म्हणलो ना, आता ज्याला दूध गीत पेते म्हणलो तरी नाही का जात नव्हता घरामध्ये, अजिबात नाही का नजर नव्हता हटवत त्या लाकडावरून. अबे कलाकार साहेब हात. हो ना रे प्रभाकर भाऊ, चल ना तुला नेतो ना. जाऊन म्हणतेस का? हो चल रे त्याची मजा घेऊन थोडासा गेम घेऊन येऊन, त्याचा मजा येते रे, चल रे. अबे त्याच्या मग जाऊन पहिलं किराणा दुकानातून नाही का खोकले साहेबाच्या होळीचं सामान घेऊन टाकून, गाट्या गिट्या घेऊन टाकून, आणि नाही का पूजेचं सामान घेऊन टाकून, संध्याकाळी मग ते वडे गिडे बनवा नाही लागत का बे? हो ठीक आहे. चला आधी किराणा दुकानात जाऊन येऊन. अरे बोला पोट्ट्यांनो, का म्हणता? आलून बापा तुमचा फायदा करायला. बापा माझा फायदा करायला आल्या? मग का जी आम्ही सामान घेतून म्हणून तुमचं दुकान चालते म्हणून एवढाले घर बांधल्या. मग बर जास्त गाव बोलू नको, का पाहिजे ते सांग. आजी खोकले साहेब पूजेचं सामान द्या, तेल पॅकेट द्या, पुन्हा आपला ते वडे बनवासाठी थोडासा बेसन देऊन द्या, असा तसा नाही का. ठीक आहे अजून काय? आणि ते हारगाठी बिरगाठी देऊन द्या, ते सगळं घेऊनच जातो. अजून काचा तीन गण येणे. बर देतो. आबा ना पिचकारीच्या दुकानात कोणाला ठेवले आजी? तुम्ही इकडे आणा. अरे प्रभाकर, पिचकारीच्या दुकानावर माणसं ठेवले आहेत. हो का? माणसं पोसणी परवडते का जी? आपला नाश्ता पाणी चालूच राहते दिवसभर, चहा हा तो. ते पाय परब्या, याची सवय तशी साहेब आहे. हाय नाही का नाश्त्या पाण्यावर फुसलवते. हा मालही नाही का आपल्या दुकानावर आहे म्हणा. मी नाही राय रे म्हणलो. तुम्ही आपसात काहीतरी बोलून राहिले फुसूर. आजी काय नाही सामान द्या पहिलं. अबे पंक्या घे बे याची एक वेळ मजा येते बे याची. आबा सरपंच साहेब, काऊनजी ताप नाही उगलला का जी? नाही रे बापू, नाही उगलला मा. हो का? भलताच डेंजर ताप आला बापा. हो रे बापू. आजी पण असे ताप आलेले माणसं आम्ही नाही का बाजूला झोपतानी पाहतून अंदर घरामध्ये. तुम्ही तर काऊन का बाहेरच तपनात बसून आहा ना. महार का माणूस नाही का डॉक्टर का जात होता, बड्या दवाई गोडी इंजेक्शन घेऊन नाही का बत्री पांघरून घरामध्ये झोपून जात होता. तुम्ही का झोपाच नाही ना अजिबात? अबे मला दव लागून ताप आलाय, बाहेर तपनात बसाच लागते म्हणून बाहेर बसलो, नाही तर कोण बसल बे एवढ्या तपनामध्ये घराच्या बाहेर बे? असं आहे नाही का सरपंच साहेब? मग का तर बे? हो का? चांगली गोष्ट आहे. मला माहित आहे ना बे, तीन गण येते कायला येतात. माझ्या लाकडावर तुमची नजर आहे. हो संध्याकाळी पाहिजे तुम्हाला होडी पेटवायला. काड्यास कोटल्या बे तुमच्या घरी बेकार चोट आहे वा. अजी सरपंच साहेब थोडसा पाणी द्या बरं जी प्याला. अबे मला जर आलाय बे, मी काहीच नाही, मला उठूशच नाही लाग बे इथून. अजी का जी सरपंच साहेब, आणा ना जी थोडसा गडवाभर पाणी आणा ना, गिलास भर. अबे नाही बे, तूच पिऊन टाक जा. नाही जी बापा, कोणाच्या घरात नाही धसून आम्ही. थोडसा उठून द्या, आलंच का होते जी तुम्हाला, द्या ना उठून भकन. अबे नाही देऊ शकत बे मी. पाय बे परब्या, कमी चालू का बे? हा पाणी द्या म्हणतो तर पाणी नाही दे. पाय म्हणजे जशा काही आम्हाला काड्याच नसत, याच्या काड्याच नेणार आहोत आम्ही. चला सरपंच साहेब, तिकडे होळीच्या काड्या रचाच्या आहेत, तर तिकडे येवा. तिकडेच दवाखाना आहे, तेथेच तुम्हाला दवाखान्यात नेतून आणि गोड्या घेऊन देतो. ठीक आहे, येता का? अबे नाही बे बापा, मी सुधारतो असाच, मी नाहीये. बर आता जाऊ द्या बा, ऐकाच नाही तर. अजी बिल्लू धसली सरपंच साहेब, बिल्लू धसली जी घरामध्ये, दूध पिऊन टाकाल. अबे धसू दे ना पेऊ दे, तिचा जीव सोनं तिला कोण द्यावा? ते का उपाशी राहील तुमच्यासारखी? पाय बे परबे, हा भिकाऱ्याला दरवाजातून लात मारून खेदाडणारा माणूस हा बिल्लूला दूध पिऊ दे म्हणते. पाय कमी चालू आहे. चला ठीक आहे मग सरपंच साहेब, आता आम्ही होडीकडे जातो तिकडं. ठीक आहे जी, ठीक आहे. याल ना तुम्ही? अजी नाही जी, हे बापा मस्त तापालाय, आता मी नाहीये. बरं नको या आजी. काय बे परब्या, बरोबर आला बे सरपंच. पाय ना आता लोकांच्या काड्या झाल्या लावून म्हणते, होडी पेटली म्हणते ना. हा बरोबर आला ती भक निर्या. हो मला माहितच होती याची कला. विचार बे त्याला, विचार बे. आबा सरपंच साहेब, उगलला का जी तापजे? हो उगलला ना जी, आता बरा वाटत आहे. मला माहितच होता तुमचा ताप उघडते म्हणून. बरा झाला, चांगला झाला. होडी पावली तुम्हाला, होडी पावली. पाहिलाच परब्या, कमी चालू आहे का बे? दिवसभर बाजू बसून होता, तर पण निंगो काय निंगो, बिल्लू घरात धसो, अजिबात वर सरकत नव्हता. आणि पाय आता झाला म्हणते, सगळा बरोबर झाला म्हणते. पाय कमी कलाकार आहे सरपंच.
बर आता आपण नाही का ते झडत्या घेऊन टाकू. ठीक आहे ठीक आहे जी ठीक आहे. हा प्रभाकर चालू कर. होडी रे होडी होडी रे होडी होडी रे होडी होडी रे होडी. सरपंचाच्या बायकोनं बनवली पुरणपोळी आणि सरपंच दिवसभर एकही काम नाही केलं, नुसता बाजूला बसून राहिला, तो झाला मोठा कोडी. अरे बापरे, मलाच ठसना मारून राहिले नाही का. थांब बापू आता तू. होडी रे होडी होडी रे होडी होडी रे होडी होडी रे होडी. परब्याच्या बायकोनं वाजवली ताडी आणि परब्या नवीन नवीन कपडे लावून हिंडते, पण आपल्या बायकोला नाही घे एक 10 रुपयाची साडी. बरं जाऊ दे ना, आम्ही रागाल थोडी शेतून. हा आता शेवटचा मी म्हणून टाकतो. होडी रे होडी होडी रे होडी होडी रे होडी होडी रे होडी. सरपंचाच्या बायकोनं बनवली ताकाची कडी आणि सरपंच याशीन तशीन बिना फालतूस आणून पाडी. बरं जाऊ द्या, कोणी रागायला नको या, कारण या चारोड्यात ह्याच राहते, त्याच्यामुळे कोणी रागायला नको या. ठीक आहे. हा होळीचा सण आहे. आपले जे काही पाप पुण्य आहेत सगळे नाही का, जे काही आपले पाप आहेत तुम्ही केलेले सगळे या होळीमध्ये जाळून टाका. तुमचे सगळे वाईट निर्गुण, तुमचे मोह मद मत्सर जे षड्विकर आहेत सगळे या होळीमध्ये जाळून टाका आणि चांगल्या पद्धतीने आनंदाने जगा. कोणाशी आणून नको पडा, कोणाच्या चुगल्या नको करा, चांगल्या पद्धतीने जगा, चांगले विचार आत्मसात करा. ठीक आहे. हा धन्यवाद. माझ्या सबस्क्रायबर बंधूंनो, तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद.